जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि एकदम कडक व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो कशावर झाला आहे तुम्ही टायटल बघितला असेल। जर तुम्हाला सिग्नेचर लोगो बनवायचा असेल, सिग्नेचर टाईप लोगो बनवायचा असेल तर त्याची PL फाईल मी प्रोव्हाइड केली आहे। तुम्ही PL फाईल डाउनलोड करून तुमचा जो काही लोगो असेल तुमच्या नावाचा किंवा तुमच्या दुकानाचा किंवा कुठल्याही पद्धतीचा बनवू शकता। तर कशा पद्धतीने बनवायचा सर्व काही मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ कंटेंट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो, तर त्याआधी तुम्हाला एक सांगतो की PL फाईलला पासवर्ड मिळून जाईल। पासवर्ड हा 1 स्टेपमध्ये आहे। व्हिडिओमध्ये कुठं पण दिसून जाईल पासवर्ड, तो पासवर्ड टाकून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता। तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर PL फाईल ओपन केल्याच्यानंतर मी पिक्सेल लॅबमध्ये जातो। डायरेक्ट पिक्सेल लॅबमध्ये गेल्याच्यानंतर जे काय आहे ते कट करून टाकतो आणि जी PL फाईल दिलेली आहे ती ओपन करून घेतो। टोटल तुम्हाला 5 लोगो दिसून जातील। तर आता काय झालेलं आहे ते बघून घेतो मी थोडंसं। बघू शकता काय अशा पद्धतीने दिसतील। थोडासा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे मी ते बरोबर करून घेतला। तर अशा पद्धतीने काही लोगो दिसतील। आता तुम्हाला याच्यात चेंजेस कसं करायचा ते मी सांगणार आहे। तर आता बघून घ्या, मी सांगतो ते बरोबर बघा। हे जो पहिले 3 दिसतात, 1 2 3 ज्या लेअर आहे ते जो वरचा लोगो आहे त्या लोगोच्या सर्व PNG आणि टेक्स्ट आहे। याच्या खालचं जे दुसरं आहे हे 3 हे दुसऱ्या लोगोचं आहे सर्व काही मटेरियल। म्हणजे हे जे बॉक्स दिलेले आहेत मी 3 4 याच्यावर, ते म्हणजे ह्या लोगोचं जे मटेरियल आहे ते या बॉक्सच्या आणि या बॉक्सच्या मधात आहे। ह्याच्यामधले लेअर दिसतात हे एवढे ते एका तुमच्या लोगोचे आहेत। तर बघू शकता, आता मी तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला असं समजणार नाही। तर मी ह्या जे आहेत ते ह्यात तिन्ही हॅड करून घेतो। आता मी हे वरचा जे लोगो आहे ते हॅड करून घेतलेला आहे। बघू शकता, आता मी काढतो, लोगो आलेला आहे, त्यानंतर आपली सही आणि त्यानंतर डॉट। बघू शकता हे जो पहिला लोगो आहे। आता दुसरा लोगो दाखवतो मी तुम्हाला कशा पद्धतीने आहे ते मी हॅड करून घेतो पहिले, नंतर तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल। तर आता मी हॅड केलेलं काढून घेतो। बघू शकता पहिले लोगो आला आपला, बघू शकता लोगो आलेला आहे, नंतर डॉट आलेले आहेत बघू शकता, आणि आपण जी रेस मारलेली आहे ती रेस पण आता येऊन जाईल आलेली आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे। पण तुम्हाला याच्यात चेंजेस कसं करायचं ते मी सांगणार आहे। आता समजा तुम्हाला या 5 पैकी कुठला पण लोगो बनवायचा असेल तर मी तुम्हाला 1-2 बनवून दाखवतो, त्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं योग्य वाटेल तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तर मी लेअरवर जातो आणि असे लॉक दिसतील तुम्हाला। हे पहिले काय करायचे तर लॉक काढून घ्यायचे। आणि मित्रांनो, जर तुम्ही हे मी मधात तुम्हाला 3 4 लेअरला जी लेअर दिलेली आहे ही मी क्लिक केलेलं आहे याच्यावर, तिचं जर तुम्ही हे काढून घेतलं डोळा, समजा तिला हॅड केलेलं जर काढलं, तुमचे कुठलेही PNG म्हणजे आपले जे लोगो आहेत 3 त्याच्या खालचे जे लोगो आहेत ते तुम्हाला दिसणार नाही, तिथून जे वरचे आहेत ते तुम्हाला दिसतील। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे हॅड केलेली लेअर जी आहे ती काढायची नाही आहे, नाहीतर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाताल की असं काय होते म्हणून। आता मी तुम्हाला एक लोगो बनवून दाखवतो। तर पहिला जो लोगो आहे तो बनवून दाखवतो मी। आता समजा हे ओम ग्राफिक्स आहे, या लेअरचे जे लॉक आहेत ते लॉक काढून घ्यायचे तुम्हाला। ते एकच लॉक काढून घ्यायचे, तो म्हणजे फॉन्टचं लॉक, आणि फॉन्टचं लॉक कमी काढून घेतलेलं आहे। आता बघू शकता ग्राफिक्स डिझायनर नसेल तुमचं, तुम्हाला दुसऱ्या काचा जर लोगो बनवायचा असेल ते नाव पुढे टाईप करून घ्यायचे तुम्हाला इथं। तर मी आता ग्राफिक्सचा बनवून दाखवतो। आता मी इथं नाव टाकतो, नाव काय टाकू, तर आता मी नाव टाकतो इथं ओके ग्राफिक्स।
ओके ग्राफिक्स टाकल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि लोगो जो तुमचा सेट करायचा आहे तुम्हाला खाली वर करून. जर असं तुमच्याच्याने सेट होत नसेल तर खाली तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनवर जायचं आहे, एचं ऑप्शन दिसते त्याच्यावर आणि इथं रोटेट करू शकता तुम्ही कोणीकडे पण. मूव इकडं साईडला जात आहे किंवा इकडे जात आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही सेट करून घेऊ शकता. तर पहिला जो लोगो आहे तो काय अशा पद्धतीने बनवायचा, जे काही तुमचं नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे. आता त्यानंतर मी तुम्हाला एक खालचा जो लोगो आहे तो चेंज करून दाखवतो. तर याचे जे लॉक आहे ते मी पहिले काढून घेतो. लॉक काढून घेतल्याच्यानंतर आता हे पाटील ग्राफिक्स आहे, मी याला रॉयल ग्राफिक्स करून घेतो आणि ओके क्लिक करतो. बघू शकता तुम्ही जो आपला फॉन्ट आहे तो एकदम कडकरित्या आणि एकदम खतरनाकरित्या येऊन जाईल. आणि जर मित्रांनो तुमच्यापाशी हे फॉन्ट नसतील तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल, आपल्या चॅनलवरती मिळून जाईल तुम्हाला. तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि ते फॉन्ट डाउनलोड करून अशा पद्धतीचा जो लोगो आहे तुम्ही क्रिएट करून घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला जर समजा हे लोगो बनवला आहे तुम्ही आणि याला जर तुम्हाला सेव्ह करायचा आहे, हा अकेला लोगो जर तुम्हाला सेव्ह करायचा आहे तर तुम्ही बनवलं पण तुम्हाला एकच लोगो आवडला असेल आणि तो तुम्ही बनवला तर तुमचा एक लोगो तुम्ही कशा पद्धतीने सेव्ह करू शकता हे सांगतो मी. लेअरवर जायचे, पहिला जो लोगो आहे पहिला लोगोचे 3 लेअर सोडून बाकीच्या ज्या सर्व लेअर आहेत त्या ॲड करून घ्यायच्यात. तुम्हाला सर्वच्या सर्व ॲड करून घ्यायच्यात. आता मी ॲड केलेले आहेत सर्व काही. आता तुम्हाला शेवटच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि PNGमध्ये हे जो फॉन्ट आहे तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, सेव्ह करायचा म्हणजे तुमच्या गॅलरीमध्ये. त्यासाठी शेअरवर जायचं आहे आणि इथून जे आहे PNGच्या जागी PNG करायचं आहे आणि अल्ट्रा करायचं. इथं अल्ट्रा केल्याच्यानंतर तुमच्या गॅलरीत PNGमध्ये जो लोगो आहे तो शो होऊन जाईल आणि याचा यूज तुम्ही बॅनर किंवा जर तुमचं दुसरं काय असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता राहिला विषय, तर अशा पद्धतीने तुम्ही जे लोगो आहे ते क्रिएट करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.